नमस्कार मंडळी, हे माझे पप्पा असत आणि तुम्ही विचार करीत असाल एवढ्या पावसात हे आग का पेटवतं, तर त्याचं कारण हा की माझी सख्खी बहीण पूजा आणि चुलत बहीण नेहा यांची दोघांची पण यावर्षी लग्न झाली. तर आमच्या तशी पद्धत आहे, त्यांच्या लग्नात कुळाच्या पूजेक लागलेले तांदूळ घराच्या बाहेर बापयानेच शिजून खाऊचे असतात. म्हणूनच त्याच तांदळाची खीर करूचो बेट ठरलो. चुलीवर पाणी तापत ठेवल्याने पप्पानी माका सांगितल्याने हे बाबू ते तांदूळ वत, म्हणून मी भियत भियत तांदूळ वतलय. तांदूळ मस्त शिजतत. हे नेहाचे काका त्यांनी तोपर्यंत पिऊक पाणी आणल्याने माईन गुळ आणि खोबरा आणून दिल्यान. तांदूळ शिजले, मग त्याच्यात गुळ, हळद, खोबरा आणि वेलची पावडर टाकलंय. खीर मस्त आपली तयार झाली. सगळे म्हणाक लागले की खीर थोडी थंड कर म्हणजे खाऊक बरी पडात, म्हणून बावीच्याच पाण्यात टोप ठेवलंय. खीर थंड झाली म्हणून टोप घेऊन नेहांच्या खळ्यात गेलोय. खीरीचो वास मात्र जबरदस्त सुटलेलो, पण काय माझी संकष्टी असल्या कारण मी काय खाऊ शकत नव्हते, म्हणून वाडूची भूमिका पण मीच घेतलंय. ह्यो स्वामी म्हणता जीवाच्या मनान खीर मोपच वाढलंच. ह्या सगळ्यांका पण खीर जरा मोपच झाली. हे सगळे खीर मस्त झाली म्हणून खातत. आपण भेटाय आता पुढच्या व्हिडिओत.